हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल. तर बरेच दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही चॅनलवर आणि आम्ही गावी गेलो होतो, त्यामुळे ना व्हिडिओ येतच नव्हते. आणि हा व्हिडिओ तेव्हाचा शूट केलेला आहे, इथलाच आहे, मुंबईमधला. गावी जायच्या आधीचा आहे. तो एडिट करून ठेवला होता पण टाकणं झालं नव्हतं. आणि बरेच असे कामं होते गावाला, काही सामानसुद्धा आणायचं होतं, त्यामुळे गावी गेलेलो आम्ही. पण आले मी लवकरच, 20 ते 21 दिवस आम्ही गावीच राहिलो आणि मग आलो मुंबईला मुलांची शाळा चालू झाल्या की. तर तेव्हापासून व्हिडिओ टाकायला होत नव्हतं. तर आता कंटिन्यू इथून पुढे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत, तर प्लीज नक्की बघा. आणि आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तरी मस्त असा पाऊस पडला आहे बाहेर, छान असं थंड वातावरण आहे. आणि इथं मी मेथीची भाजी बनवत आहे. तर मेथीची भाजी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने पटकन तयार होण्यासाठी मी सकाळी अशा पद्धतीने बनवते घाई गडबडीच्या वेळेस. तर मग आधी काय केले, मी शेंगदाणे भाजून घेतले, कारण मला शेवग्याची भाजीसुद्धा बनवायची आहे. त्यासाठी ना त्याच कढईमध्ये पटकन आपलं गॅस पण वाचतो आपला, आणि कढई तापत आहे आणि इकडे मी कांदा टोमॅटो कापत आहे. तर कढईमध्ये मी शेंगदाणे टाकून दिले होते आणि शेंगदाणे छान असं भाजून गेले तोपर्यंत. आणि तेलामध्ये राई जिरे टाकले आणि त्यानंतर कांदा टाकला आणि टोमॅटोसुद्धा टाकते मी. आणि मग परतवून घेतलं छान असं. लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या कांदा टाकायच्या अगोदर, आणि लाल मिरची पावडर, हळद, मीठ चवीनुसार टाकलं. आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेऊन टाकलेली आहे. थोडीशी होती, त्यामध्ये मला थोडीशी जास्त वाढवण्यासाठी मी डाळ भरपूर टाकलेली आहे. मुगाची डाळ थोडं आधी भिजून घेतली ना, थोडंसं आधी 15-20 मिनटं भिजत ठेवली की पटकन होते. मेथीच्या भाजीला काहीच वेळ लागत नाही. आणि त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणीसुद्धा नाही टाकत मी. भाजीचं पाणी सुटलेलं आहे त्यातच शिजवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे एकदम मोकळी सुटसुटीत आणि खूप टेस्टी अशी भाजी लागते ही अशी केल्यानंतर. आणि हिरव्या मिरच्या कुटून टाकल्यावर तर छानच लागते, पण घाई गडबडीच्या वेळेस ना लाल मिरची पावडर टाकलं तरी चालतं. आता इकडे ना मी साईडला शेवग्याची शेंगाची भाजी करते, अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनेच करत आहे. घाईच्या वेळी ना पटकन केलं की असं वाटतं ते भाज्या पण टेस्टी होतात, पण आपण त्याचं जर जास्तच साज करत बसलो, मसाले वाटणं करणं की एवढी छान लागत नाही. पण घाई गडबडीत जसं असेल तसं केलं ना माझा स्वयंपाक तरी तेव्हा खूपच छान होतो. इकडे मेथीची भाजी झाली आहे आणि इकडे शेवग्याची शेंगाची भाजीला सुद्धा मी फोडणी दिली. तसंच केलं, तेलामध्ये राई जिरे टाकले आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकली, कांदा टोमॅटो, हळद, मीठ, काळं मिरची पावडर टाकलं मसाल्याचं, आणि ते टाकून मी शेंगदाण्याचं कूट नंतर वरून टाकले, शेंगा टाकले आणि गरम पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलं चवीनुसार. आणि एकदम साध्या पद्धतीची मी ही शेवग्याची शेंगाची भाजी केली, कारण रश्श्याची भाजी लागते. डाळ केली असते भातासोबत, पण शेवग्याची शेंगा होत्या त्यामुळे मी रस्सा पण होईल आणि शेंगा पण केल्या जातील म्हणून शेंगाची भाजी केली. तर इकडे बघू शकता मस्त पाऊस झालेला आहे. मस्त पावसाचं एवढं छान वातावरण झाले ना बाहेर, खूपच छान. तो काही थांबायचं नावच घेत नाही. तर हे गावी जायच्या आधी मी शूट केलं होतं ना, तर तेव्हाचा होता हा व्हिडिओ. तर मुलांना सुट्ट्याच होत्या, पण हे सकाळचं मिस्टरांचे टिफिनसाठी वगैरे मी सगळ्या घाई गडबडी त्या गोष्टी करत असते. स्वयंपाक म्हणजे माझ्या कामाची अशी धावपळ असते. तेच मी सकाळचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि प्लीज आवडल्यास ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर आणि कमेंटसुद्धा मला करा आणि सपोर्ट करा. तर इथे आता बघू शकता भाजी आणि शेवग्याच्या शेंगाची रश्श्याची भाजी झाली होती. मी सगळं आवरलं, ओट्यावरचा पसारा वगैरे. जेव्हाचे तेव्हा कामं आवरले ना, कामाचं ताण पण येत नाही आणि कामांचं असं जास्त केलं असंही वाटत नाही. लगेचच ओटा आवरून घेतला, साफ केलं, साईडला पडलेली थोडी बहुत भांडी घासली. आणि आता इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे, जे की दूध कालचं एक पॅकेट होतं आणि थोडंसं दूध होतं पातेल्यात, ते सुद्धा मी गरम करून घेतले. तर मी इकडे आधी पीठ मळायला घेतले, कारण सकाळी मी दिलं मिस्टरांना करून पटकन, त्यांच्यापुरतंच मी चपात्या दिल्या करून. आणि भाज्या मात्र माझ्या दिवसभराच्या झाल्या, म्हणजे दुपारच्या जेवणाला सुद्धा झालेल्या आहेत. तर आता इथे आम्हा तिघांना सुद्धा पीठ वगैरे मळून मी चपात्या करायला घेते. तर पीठ आधी भिजत ठेवायचं म्हणून मी थोडंसं नंतरच मळले आणि आता बाकीची कामं करते, तोपर्यंत पीठ भिजून जाईल म्हणून मी ठेवलेलं आहे. आता हे दुपारच्या जेवणासाठी सुद्धा चपात्या होतीला, म्हणजे घाई गडबडीच्या वेळेस ना अशा पद्धतीने कामं केलं की पटकन होऊन जातात. कारण भाज्यांचं थोडंसं जास्त कुटाणा असतो, राडा असतो, म्हणून मी आधी भाज्या करून घेतले आणि चपात्यानंतर पटापट होतात. कुणाकुणाला चपात्या लवकर होत नाहीत, पण मला चपात्या करायला काहीच वेळ लागत नाही. मी पटकन चपात्या करून घेते, एकदम पटापट मला असं लाटल्या जातात.
मळून थोडंसं त्यावर तेल लावून ना झाकून ठेवलं एक 15 मिनटं तरी 10 मिनटं तरी पीठ भिजत ठेवलं ना खूप छान चपात्या मऊसूद होतात, लुसलुशीत होतात आणि छान अशा फुगल्या जातात. म्हणून पीठ कधीही मळून त्याला थोडा तरी रेस्ट द्यायचा. पण कधी कधी ना काही गडबडीत डब्याच्या टायमामध्ये सकाळी आपल्याला तितका वेळ नसतो आणि त्यासाठी काय करायचं, पीठ मळून जर भिजत ठेवायला वेळ नसेल ना तर त्यावेळेस थोडंसं पातळ पीठ तिंबलं जायचं. तिंबलं गेलं ना की पोळ्या खूप छान अशा मऊ लुसलुशीत होतात. म्हणजे पातळ म्हणजे थोडंसं पाणी जास्त करते मी आणि थोडंसं सैलसरच पीठ मळते. म्हणजे काय होतं, पोळ्या चपात्या खूपच नरम होतात. तर चला, भांडे वगैरे झाले, स्वयंपाकसुद्धा आता ऑलमोस्ट झालेलाच आहे. आता फक्त चपात्या लाटून घेते आणि मग बाकीचे पुढचे कामं करण्यासाठी अजून दिवस मोकळा पडलेलाच आहे. तर इथं पटापट आता चपात्या करून घेते. आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.